फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रज्ञास वर्ल्ड ऑफ गोवन फूड अँड लिटरेचर. आज आपण सोलकढी पाहणार आहोत. 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सोलकढ्या. सोलकढी तर सर्वांची फेवरेट आहे. तर ऍक्च्युली काय आहे ना, माझ्याकडे हे गोव्याचे नवीन असे फ्रेश कोकम अवेलेबल आहेत. इकडे मी फक्त 15 मिनिटं हे कोकम भिजवून ठेवले होते पाण्यात. बघा किती छान असा कलर आलाय. तर आता आपण साहित्य बघूया. हे बघा, मी खोबरं घेतलंय, फोडणीसाठी राई घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी आणि मिरच्या. तर नक्की करून पहा. आता आपण कृती करूया. सिंपल अशी ही सोलकढी आहे. तर आधी आपण ग्राइंडिंग करूया. हे बघा, मी खोबरं घेतलंय. ती तुम्ही तुमच्या क्वांटिटी किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मिरच्या मी एकच मिरची घेतली आहे. तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. आणि आता एवढंच घालून मी ग्राइंड करते. आता तुम्ही गरम पाणी जर घातलं तर जास्त टेस्ट येते. सो गरम पाणी यूज करा, जास्त गरम नाही. कोमट असं पाणी घालूनच ग्राइंड करायचं, कारण त्याची चव खूप छान येते. ग्राइंड करून झालंय मिक्सर. आता आपण हे स्ट्रेन करून घेऊया स्ट्रेनरमध्ये. बघा, छान कलर आलाय. बघा, किती सुंदर असा गुलाबी कलर आलाय. दाटसर अशी ही कढी पिळून घ्यायची. मिश्रण परत एकदा ग्राइंड करून घेऊया. 2दा ग्राइंड करून घ्यायचं. जोपर्यंत दाट असा नारळाचा रस येतो तोपर्यंत आपण ग्राइंड करायचं. हा सेकंड टाइम मी ग्राइंड केलंय. हा स्ट्रेनरमध्ये बघा किती छान असा गुलाबी रंग आलाय. बघा, फक्त 15 मिनिटं मी भिजवून ठेवली होती. नक्की करून पहा, नक्की ऑर्डर करा. बघा कलर बघा. आता ही आपली कढी. हां, ओके. आणखी एक गोष्ट, मी कोकम, पाणी आणि मीठ घातलं. मीठ मी सांगायला विसरले. जस्ट आय फॉरगॉट टू मेन्शन. मीठ पण घालायचं, आधीच घालायचं, नंतर नाही घालायचं. बघा कलर. आता आपण फोडणी करूया. कारण फोडणीचा तडका बसला ना तर सोलकढी तर अप्रतिमच होते. तर हे बघा, मी फोडणीसाठी भांडं घेतलंय. थोडंसं तेल, हे बघा तेल गरम झालंय. मी मोहरी टाकते आणि हे बंद करून ठेवायचं, म्हणजे मोहरी मस्त असं फोडणी बसते. बघा, थोडी कढी याच्यात टाकायची. मस्त असा कलर. आणि आपली सोलकढी रेडी. आता आपण सर्व करूया. सोलकढी रेडी. आता आपण सर्व करूया. हे बघा, मी ग्लास घेतलाय. बघा किती छान कलर आलाय. आणि वरती कोथिंबीरने गार्निशिंग. ही फर्स्ट सोलकढी दिसते ना, यम्मी. हॅलो फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या प्रकारची सोलकढी, आणि ती म्हणजे तिवड, ज्याला आपण खुटी कढी पण म्हणतो कोकणी. ही
मस्त चिकन वगैरे असलं ना, मटन वगैरे, तर एकदम भारी लागते. नक्की ट्राय करून बघा. आता इकडे मी कोकम परत 15 मिनिटं भिजवून ठेवले होते. कोकम आणि पाणी, मीठ बघा, कलर बघा, फक्त 15 मिनिटे. आता आपण कृती करूया. याच्यात फक्त पाणी ॲड करायचं, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं अंदाजाप्रमाणे. बघा, बारीक चिरलेली लसूण फ्लेवरसाठी, कारण ही एकदम सिंपल अशी कढी आहे, याच्यात खोबरं वगैरे काही नसतं. आणि बारीक फाईनली चॉप चिली, ती पण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. एकदम फाईन चॉप करा, म्हणजे ॲक्च्युली ना आपण कटिंग ज्या प्रकारे करतो भाज्यांचे सुद्धा, त्याच्यावर चव पण चेंज होते. जेव्हा आपण फाईन चॉप करतो ना, तो पदार्थ फ्लेवरफुल असतो. हे बघा, आता बारीक चिरलेली मिरची, हिंग, हिंग तर पाहिजेच, एकदम थोडा हिंग. मीठ ऑलरेडी आपण ॲड केलं आहे, जर तुम्ही केलं नसेल तर ॲड करायचं. आणि साखर, बॅलन्स्ड अशी चव पाहिजे याला, म्हणजे हा छान लागतो. आणि ऑफकोर्स फाईनली चॉप कोथिंबीर, कोरिएंडर. आणि छान असं मिक्स करायचं. झाली आपली फुटी कढी तीवळ तयार. आता आपण सर्व करूया. आपण आता हा तीवळ पण सर्व करूया. बघा, मी ग्लास घेतलाय, मस्त असा कलर आलाय, चव पण एकदम भारी. ही आपली दुसरी सोलकढी. फर्स्ट होती आपली साधी, आणि आता ही तीवळ. आता आपण तिसऱ्या प्रकारची सोलकढी करूया, आणि ती म्हणजे लसणीची कढी. आता आपण तिसरी प्रकारची सोलकढी करूया, आणि ती म्हणजे लसणीची सोलकढी. तर इकडे मी परत कोकम भिजवले आहे, मीठ, कोकम, पाणी 15 मिनिटं. इकडे मी खोबरं घेतलंय, मिरी घेतली, ब्लॅक पेपर 4 तुमच्या अंदाजाप्रमाणे, 4 लसूण पाकळ्या घेतल्या, आणि खास गोव्याची मिरची पावडर, जी सध्या अवेलेबल नाही आहे. भरपूर डिमांड आहे गोव्याच्या मिरची पावडरचा, कारण ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट एकदम भन्नाट लागतो. आता आपण कृती करूया. इकडे खोबरं घ्यायचं, फ्रेश ग्रेटेड कोकोनट, लसूण पाकळ्या, काळी मिरी, ब्लॅक पेपर, आणि मिरची पावडर. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं, आणि याचा रंग पण छान येतो. आणि कोमट पाणी, मग अशी सांगितल्याप्रमाणे कढी, सोलकढी करताना नेहमी कोमट पाणी वापरायचं, कारण ते एकदम टेस्ट येतो आणि फ्लेवर पण येतो. आणि ग्राइंड करायचं, बारीक ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा, ग्राइंड करून घेतलं एकदम बारीक. बघा कन्सिस्टन्सी, जास्त पाणी पण नाही, खोबरं पण नाही. बघा एकदम कलर बघा मुद्दा. आणि तर स्ट्रेन करून घ्यायचं स्ट्रेनरमध्ये. बघा किती छान असा कलर आलाय. कोकम आणि मिरची पावडर, क्या बात है. परत एकदा ग्राइंड करूया, जोपर्यंत दाट असा आपला नारळाचा रस नाही. सेकंड टाइम ग्राइंडिंग.
हे बघा, मस्त आपली लसणीची सोलकढी तयार. हां, ॲक्च्युली तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जी आपण साधी सोलकढी बनवली होती त्याला आपण मस्त अशी फोडणी दिली होती, ती तुम्ही याला पण रिपीट करू शकता. पण ॲक्च्युली मला लसणीच्या याच्यात मला लसणीचा फ्लेवर फार आवडतो म्हणून मी फोडणी नाही दिली. पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की फोडणी द्या. आणि ऑफकोर्स ही जी स्पेशली सांगते, ही जी लसणीची आपली सोलकढी आहे ना, ती गरम गरम किंगफिश, आय मीन आम्ही कोकणीत त्याला विसवण म्हणतो, सुरमई, तळलेली सुरमई असली ना तर कॉम्बिनेशन वाव, जस्ट ट्राय इट. आणि ही आपली तिसरी सोलकढी पण तयार. आता ही आपण सर्व करूया. बघा, थर्ड टाईप ऑफ सोलकढी. आणि आपल्या ह्या 3 सोलकढ्या तयार. हिअर गोस. फर्स्ट सोलकढी, साधी सोलकढी. सेकंड, लसणीची सोलकढी. आणि थर्ड, आपला तिवर सोलकढी. जस्ट सी द 3 कलर्स. साधी सोलकढी, लसणीची सोलकढी आणि तिवर. ह्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर सोलकढ्या आमच्या गोव्यात बनतात, ते आणि एकदा आपण पाहूया नेक्स्ट टाइम. डू एन्जॉय दिस 3 टाइप ऑफ सोलकढी आणि ऑफकोर्स ऑर्डर द कोकम अँड जस्ट रॅलिश द 3 टाइप्स ऑफ सोलकढीज. थँक्यू. आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, प्रॉडक्ट्स पण ऑर्डर करा. सगळ्या डिटेल्स मी टाइम टू टाइम देते. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशनसाठी. जस्ट मीट अँड सी यू नेक्स्ट टाइम. लव, लॉट्स ऑफ लव फ्रॉम प्रज्ञा. अँड ऑफकोर्स माझं टार्गेट आहे, तुमच्या फ्रेंड्सना पण कळवा, नवंबर तक हमें भरपूर सब्सक्राइबर्स चाहिए. बाय and see you. Tata.